स्टोर प्रोसिजरचा यूज करायचा आपल्याला. क्रूड ऑपरेशन परफॉर्म करायचे, रेकॉर्ड इन्सर्ट अपडेट डिलीट करायचे युजिंग स्टोर प्रोसिजर. तो स्टोर प्रोसिजर इंडस्ट्रीमध्ये मोस्ट ऑफ स्टोर प्रोसिजरचाच यूज केला जातो. त्याच्यामुळे हा डेमो केअरफुली बघा आणि आजच्या आजच लगेच त्याची प्रॅक्टिस पण करा. बस त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ बनवतो. इन केस काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही अपलोड पण करून देईल, तिथून परत बघू शकता. ठीक आहे. लेक्चर वस्तू पण काय विचार बोलू नका, फक्त रेकॉर्डिंग राहील त्याच्यामुळे. तर आपल्याला स्टार्ट करायचं आहे क्रूड ऑपरेशन. क्रूड ऑपरेशन रेकॉर्ड इन्सर्ट अपडेट डिलीट युजिंग स्टोर प्रोसिजर थ्रू. तर फर्स्ट आर क्रिएट द युजर इंटरफेस. इंटरफेस क्रिएट करायचा आपल्याला. तर न्यू प्रोजेक्ट. .NET फ्रेमवर्क सपोर्ट टू द मल्टिपल प्रोग्रामिंग मध्ये प्रोग्रामिंग आपली C# आहे. ॲप्लिकेशन विंडोज बेस. ॲप्लिकेशन स्टोअर करताना तुम्हाला आपलं लोकेशन प्रोफॉर्म 19च्या विंडोज फोल्डरमध्ये ॲप्लिकेशन घ्यायचं आपल्याला स्टोअर प्रोसिजरवरती. स्टोअर प्रोसिजर क्रूड ऑपरेशन. क्रूड ऑपरेशन रेकॉर्ड इन्सर्ट अपडेट डिलीट करायचं आहे युजिंग स्टोअर प्रोसिजर तो. तर इंडस्ट्रीमध्ये हाच वे मोस्ट ऑफ टाइम यूज केला जातो. कधीही ॲप्लिकेशन प्रोजेक्ट क्रिएट होईल त्यावेळेस फर्स्ट त्याच्या 2 प्रॉपर्टी चेंज करायचं. त्याला स्टार्टर पोझिशन. फॉर्मवरती राईट क्लिक करून फॉर्मच्या प्रॉपर्टी विंडोजवरती जाऊन त्याचे स्टार्टअप पोझिशन. ॲप्लिकेशन रन होताना सेंटर ऑफ स्क्रीनला त्याचा जो फॉन्ट कमी तो फॉन्ट थोडा इन्क्रीज करतोय. फॉन्ट आपल्याला जो लागेल तो फॉन्ट सिलेक्ट करू शकता. फॉन्ट घेतोय टाइम्स न्यू रोमन, बोल्ड, साइज 12. अप्लाय केल्या फॉर्मला. रिक्वायर्ड नुसार फॉर्म स्ट्रेच करू शकतो. युजर इंटरफेस UI क्रिएट करण्यासाठी आपल्याला लेफ्ट हँड साईडला टूल बॉक्स दिलेला आहे. टूल बॉक्समध्ये कॉमन कंट्रोलमध्ये लेबल. लेबलचं काम इन्फॉर्मेशन डिस्प्ले करणं. तर लेबलच्या प्रॉपर्टी विंडोजमध्ये लेबलला नेम द्यायचे. फॉर एक्झाम्पल स्टुडंट, रोल नंबर. सेकंड लेबल घेतोय स्टुडंटचं नेम, स्टुडंट नेम. नेक्स्ट लेबल घेतोय जेंडर. स्टुडंटचं जेंडर कॅल्क्युलेट करायचंय. जेंडर नंतर नेक्स्ट फील्ड घेतोय त्याची डेट ऑफ बर्थ किंवा क्वालिफिकेशन घेतो. पहिले क्वालिफिकेशन. नेक्स्ट लेबलवरती डेट ऑफ बर्थ म्हणजे ऑल टाईपचे इनपुट टाईप पण आपल्याला इथे यूज करायला भेटेल. डेट ऑफ बर्थ, स्टुडंटचा रोल नंबर, नेम, जेंडर, क्वालिफिकेशन अँड डेट ऑफ बर्थ. इनपुट देण्यासाठी रोल नंबरला इनपुट देण्यासाठी टेक्स्ट बॉक्स नंबर 1 इथे रोल नंबर देणार आहे. टेक्स्ट बॉक्स नंबर 2 वरती स्टुडंट नेम. जेंडर देण्यासाठी रेडिओ बटन. पहिल्या रेडिओ बटनच्या प्रॉपर्टीमध्ये रेडिओ बटनला टेक्स्ट प्रॉपर्टी देतोय मेल. सेकंड रेडिओ बटन घेतोय. सेकंड रेडिओ बटनला टेक्स्ट प्रॉपर्टी देतोय मी फिमेल. मेल अँड फिमेल. क्वालिफिकेशन साठी कंबो बॉक्स. कंबो बॉक्स रिप्रेझेंट द लिस्ट. सिलेक्ट द ओनली वन आयटम. एका वेळेस एकच आयटम. कंबो बॉक्स मध्ये लिस्ट टाकता राईट कॉर्नरला क्लिक करून एडिट आयटम. क्वालिफिकेशन लाईक ME, B, MCA, BCA.
BCS बरोबर. या टाईपने तुम्हाला जेवढे क्वालिफिकेशन ऍड करायचे तेवढे ऍड करू शकता. डेट ऑफ बर्थ साठी आपल्याकडे कंट्रोल आहे डेट टाइम पिकर. डेट टाइम पिकरचा फॉर्मॅट प्रॉपर्टीमध्ये जा. प्रॉपर्टीमध्ये त्याचा फॉर्मॅट जो काय असतो लॉंग असतो. लॉंगच्या ठिकाणी काय घ्या शॉर्ट घ्या. ठीक आहे. इव्हेंट हँडल करायचे. इव्हेंट वरती रेकॉर्ड काय करायचं रेकॉर्ड इन्सर्ट अपडेट डिलीट करायचं आपला. तर इन्सर्ट त्यानंतर नेक्स्ट मॅनिप्युलेशन घ्यायचं आपल्याला अपडेट डिलीट त्यानंतर क्लोज. प्रत्येक वेळेस टेबलमध्ये जाऊन नाही चेक करायचं रेकॉर्ड डिलीट झालंय का अपडेट झालंय का. त्यासाठी ते रेकॉर्ड बाइंड करायचं आपल्याला. बाइंड करण्यासाठी आपल्याकडे टूल बॉक्समध्ये डेटा टॅबमध्ये कंट्रोल दिलेला आहे डेटा ग्रिड व्यू. डेटा ग्रिड व्यू वरती रेकॉर्ड काय करायचं आपल्याला बाइंड करायचं आहे. फ्रंट एंड बनलेला आहे. फ्रंट एंड कनेक्ट टू द गिवन बॅक एंड. बॅक एंडला आपल्याला SQL चा डेटाबेस काय करायचा आहे यूज करायचा आहे. हा झाला आपला फ्रंट एंड. जसा फ्रंट एंड आहे युजर इंटरफेस आहे तसंच बॅक एंडला काय क्रिएट करायचं आपल्याला टेबल. तर आपण डेटाबेस यूज करतो SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ. फर्स्ट आर कनेक्ट टू द सर्व्हर. सर्व्हर बरोबर कनेक्शन इस्टॅब्लिश करून घ्या. ठीक आहे. कनेक्ट टू द सर्व्हर. सर्व्हर बरोबर कनेक्शन बनवून घ्या पहिले. सर्व्हरचं नेम प्रत्येकाच्या लॅपटॉपनुसार सर्व्हरचं नेम चेंज असणार आहे. ओके. कनेक्शन जर सक्सेस जर असेल तर लेफ्ट हँड साईडला ऑब्जेक्ट एक्सप्लोअर मध्ये डेटाबेसेस आपले एक्झिस्टिंग डेटाबेस आहे तोच डेटाबेस आपल्याला यूज करायचा आहे. आपला डेटाबेस एक्सपांड करून घ्या. फर्स्ट त्या प्लसवर क्लिक करून आपला एक्झिस्टिंग डेटाबेस आहे प्रोफॉर्म 19 नावाचा. इनसाइड द टेबल. टेबल कसा क्रिएट करायचा ज्या फ्रंट एंड जसा आहे फ्रंट एंड मध्ये काय होतं आपलं फ्रंट एंड मध्ये रोल नंबर नेम जेंडर क्वालिफिकेशन अँड डेट ऑफ बर्थ. जसा फ्रंट एंड आहे तसंच बॅक एंडला काय क्रिएट करा टेबल. तर आपला एक्झिस्टिंग डेटाबेस प्रोफॉर्म 19 च्या डेटाबेसच्या इनसाइड टेबलवरती राईट क्लिक करून न्यू टेबल. कॉलमचं नेम कॉलम नेम घेतोय मी रोल नंबर. रोल नंबरचा डेटाचा टाईप इंटिजर. स्टुडंट नेम स्टुडंटचं नेम घेतोय मी व्हॅरकॅर मध्ये. त्यानंतर जेंडर पण घेतोय मी व्हॅरकॅर मध्ये. जेंडर नंतर नेक्स्ट फील्ड काय होते आपली क्वालिफिकेशन पण मी व्हॅरकॅर मध्ये घेतोय. डेट ऑफ बर्थ DOB डेट ऑफ बर्थ पण मी कशामध्ये घेतोय व्हॅरकॅर. UI वरती फील्ड किती आपल्या 5 फील्ड आहे बरोबर. रोल नंबर नेम जेंडर क्वालिफिकेशन डेट ऑफ बर्थ. तर 5 कॉलम आहेत. रोल नंबर स्टुडंटचं नेम जेंडर क्वालिफिकेशन डेट ऑफ बर्थ. टेबल क्लोज करतोय. सेव्ह द चेंजेस यस. एंटर द टेबल नेम. टेबलचं नेम देतोय मी स्टुडंट. आपला डेटाबेस प्रोफॉर्म 19 या डेटाबेसच्या इनसाइड आपला टेबल कोणता यूज करायचा आपल्याला स्टुडंट. फ्रंट एंड कनेक्ट टू द गिवन बॅक एंडला कनेक्शन इस्टॅब्लिश करण्यासाठी सर्व्हरचा नेम मी कॉपी करून घेतोय. आपला हा झाला बॅक एंडला टेबल क्रिएट करून झाला. हा फ्रंट एंड आहे. कनेक्शन SQL बरोबर आहे. फॉर्मला डबल क्लिक जर केलं तर फॉर्मची कोणती इव्हेंट येते लोड इव्हेंट. कनेक्शन SQL बरोबर असल्यामुळे युजिंग सिस्टीम डॉट डेटा डॉट SQL क्लायंट ही लायब्ररी आपल्याला इन्क्लूड करायला लागेल. पार्शियली क्लासमध्ये कनेक्शन स्ट्रिंग स्टॅटिक पाहिजे तर स्टॅटिक स्ट्रिंग व्हेरिएबल यस नावाचा. तर सर्व्हर इज इक्वल टू सर्व्हर नेम. C# मध्ये सिंगल स्लॅश चालत नाही म्हणून डबल स्लॅश देतोय. सेमिकोलॉन. डेटाबेस इज इक्वल टू आपल्याला डेटाबेस यूज करतोय प्रोफॉर्म 19 सेमिकोलॉन. इंटेग्रेटेड सिक्युरिटी त्याची नेहमी काय पाहिजे ट्रू पाहिजे. कनेक्शन SQL बरोबर आहे तर SQL कनेक्शन त्याचा ऑब्जेक्ट कॉन इज इक्वल टू न्यू SQL कनेक्शन आणि कनेक्शन स्ट्रिंग कोणामध्ये बनवलेली होती ES या व्हेरिएबल मध्ये. कनेक्शन सक्सेस असेल तर आपण क्लिअर ऑल इनपुट क्लिअर करण्यासाठी एक क्लिअर डेटाचं फंक्शन बनवणार आहे.
टेबल मधला रेकॉर्ड ग्रिड व्ह्यू वरती बाइंड करण्यासाठी एक डेटा नावाचं फंक्शन बनवून इथे टेबल मधला रेकॉर्ड या ग्रिड व्ह्यू वरती काय करायचं आपल्याला शो करायचं आहे। ऑटो इन्क्रीमेंट घेत नाही, मॅन्युअली रोल नंबर टाकायचा आपल्याला, तर दोनच फंक्शन बनवून टेबल मधला रेकॉर्ड ग्रिड व्ह्यू वरती बाइंड करताना फंक्शनचा रिटर्न टाइप व्हॉइड काय नावाचं फंक्शन डेटा। डिस्कनेक्टेड आर्किटेक्चर मधला कमांड वापरतोय अडॅप्टर एसक्यूएल डेटा अडॅप्टर, त्याचा ऑब्जेक्ट ADP इज इक्वल टू न्यू SQL डेटा अडॅप्टर आणि डेटा अडॅप्टर मध्ये क्वेरी फायर करतोय सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट। या क्वेरी साठी कनेक्शन काय केलं इनिशियलाइज आलेलं रेकॉर्ड डेटा सेट, त्याचा ऑब्जेक्ट DS इज इक्वल टू न्यू डेटा सेट। ADP डॉट फिल फंक्शनला कॉल केल्यानंतर फिल द रेकॉर्ड कोणामध्ये फिल झालं DS, आणि DS चा रेकॉर्ड कुठे घ्यायचा आपल्याला त्या डेटा ग्रिड व्ह्यू ला प्रॉपर्टी असते डेटा सोर्स, डेटाला सोर्स DS डॉट टेबल इंडेक्स पोझिशन 0 इंडेक्स पासून रेकॉर्ड बाइंड होईल। आफ्टर डेटा ग्रिड व्ह्यू डॉट शो फंक्शनने सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंटचं जे रेकॉर्ड आहे ते ग्रिड व्ह्यू वरती काय होईल बाइंड होईल। हे झालं पहिलं फंक्शन डेटा। याचं काम काय आहे टेबल मधला रेकॉर्ड स्टुडंटच्या टेबल मधला रेकॉर्ड ग्रिड व्ह्यू वरती बाइंड करणं। सेकंड सर्व इनपुट क्लिअर करण्यासाठी मी क्लिअर डेटा नावाचं एक फंक्शन बनवतो। या फंक्शनचं काम काय क्लिअर द इनपुट, दिलेले इनपुट क्लिअर करण्यासाठी मग टेक्स्ट बॉक्स डॉट फंक्शन आहे क्लिअर टेक्स्ट बॉक्स 2 डॉट क्लिअर। अजून इनपुट कुठे देतो आपण कंबो बॉक्सला, तर कंबो बॉक्सचा टेक्स्ट काय करायचं क्लिअर करायचं। रेडिओ बटन आहे तर रेडिओ बटनची चेक प्रॉपर्टी असते, चेक प्रॉपर्टी इज इक्वल टू काय करायचं फॉल्स। रेडिओ बटन 2 ची चेक प्रॉपर्टी इक्वल टू काय करतोय फॉल्स करतोय। जेव्हाही या फंक्शनला कॉल करू तेव्हा इनपुट जिथे इनपुट दिल तर ते इनपुट काय आलं पाहिजे क्लिअर। त्या दोन फंक्शन पैकी आपला फॉर्म लोड होईल त्यावेळेस मी कोणत्या फंक्शनला कॉल करतोय डेटा नावाचा। डेटा नावाच्या फंक्शनचं काम काय सिलेक्ट स्टार फ्रॉम द स्टुडंटच्या टेबलमध्ये जे रेकॉर्ड आहे ते ग्रिड व्ह्यू वरती बाइंड होईल, म्हणजे आपला फॉर्म लोड होईल। ऍप्लिकेशन एक्झिक्यूट करतोय फॉर्म लोड होईल त्यावेळेस आपल्याला टेबल मधला रेकॉर्ड इथे काय आलं बाइंड झालं। टेबल आपला पूर्णपणे ब्लँक आहे, इथे ग्रिड व्ह्यू वरती फक्त कॉलमचा नेम रोल नंबर स्टुडंटचं नेम जेंडर क्वालिफिकेशन अँड डेट ऑफ बर्थ बरोबर। आपल्याला युजिंग स्टोर प्रोसिजर थ्रू रेकॉर्ड इन्सर्ट अपडेट डिलीट करायचे। स्टोर प्रोसिजर तर मग आपल्याला प्रोसिजर राईट करायची रेकॉर्ड इन्सर्ट करण्यासाठी अपडेट करण्यासाठी डिलीट करण्यासाठी 3 बटनसाठी 3 प्रोसिजर काय करायचे आहे राईट करायचे आहे। तर केअरफुली बघा एकदा प्रोसिजर राईट केली जाते SQL मध्ये, हा आपला डेटाबेस आहे बरोबर। प्रोफॉर्म 19 ह्या डेटाबेसच्या इनसाइड कोणत्या टेबलसाठी प्रोसिजर बनवायचे आपल्याला स्टुडंट। सेम डेटाबेस मध्ये एक फोल्डर असतं, कोणतं फोल्डर आहे प्रोग्रामॅबिलिटी नावाचा। प्रोग्रामॅबिलिटी या फोल्डरच्या इनसाइड स्टोर प्रोसिजर आहे। आपल्याला प्रोसिजर क्रिएट करायची रेकॉर्ड इन्सर्ट साठी अपडेट साठी आणि डिलीट साठी, अशा 3 इव्हेंट साठी प्रोसिजर। आणि ती प्रोसिजर आपल्याला कोणत्या टेबल वरती परफॉर्म करायची स्टुडंट। स्टुडंट या टेबलचे कॉलमचे नेम इथे म्हणजे आपल्या समोर असतील ते रोल नंबर स्टुडंटचं नेम जेंडर क्वालिफिकेशन अँड डेट ऑफ बर्थ। मग पहिली प्रोसिजर प्रोग्रामॅबिलिटी फोल्डर मध्ये स्टोर प्रोसिजर वरती राईट क्लिक करून न्यू स्टोर प्रोसिजर बनवायचे रेकॉर्ड इन्सर्ट करण्यासाठी। प्रोसिजर क्रिएट करण्याचा सिंटॅक्स ऑलरेडी इथे दिलेला असतो। क्रिएट प्रोसिजरचं नेम ज्या व्हॅल्यू इन्सर्ट करायचं आहे त्याचे पॅरामीटर पास करायचे ॲज ती क्युरी मग तुमची इन्सर्ट अपडेट जी काही क्युरी असेल ती राईट। हे स्ट्रक्चर रेडीमेड दिलेले आहे, आपण स्वतःची प्रोसिजर क्रिएट करणार आहे बरोबर। मग हे एडिटर मी क्लिअर करतोय पूर्णपणे एम्प्टी करून घेतलं। आपण प्रोसिजर मॅन्युअली राईट करतोय तर क्रिएट प्रोसिजर काय नावाची प्रोसिजर क्रिएट करतोय मी इन्सर्ट डेटा नावाची। इन्सर्ट डेटा ह्या प्रोसिजर मध्ये काय काय इन्सर्ट करायचे तेवढे पॅरामीटर घ्या। तर फर्स्ट पॅरामीटर बनवतोय इन्सर्ट करायचा आपल्याला रोल नंबरचा टाईप कोणता आहे इंटिजर। त्यानंतर नेक्स्ट इन्सर्ट करायचा आपल्याला नेम कोणत्या टाईप मधलं आहे व्हॅरकॅर अलोकेट द साईज 50 कॉमा पॅरामीटर आपण डिफाईन करतोय। त्यानंतर नेक्स्ट पॅरामीटर जेंडर कोणत्या टाईप मध्ये घ्यायचा व्हॅरकॅर अलोकेट द साईज किती येतोय 50। त्यानंतर नेक्स्ट क्वालिफिकेशन नावाचं पॅरामीटरला नेम काय द्यायचं हे आपण डिसाईड करायचं, पण इथे जे नेम जे दिलंय तेच कोडिंग मध्ये तुम्हाला यूज करावं लागेल।
नेक्स्ट पॅरामीटर डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थचा ही डेटाचा टाईप काय व्हॅरकार आहे. लास्ट कॉलम आहे तो कॉमा द्यायचा नाही. ॲज इन्सर्ट इंटू कोणत्या टेबलवरती हा इन्सर्ट करायचं स्टुडंट त्याचा काय पास करायचा व्हॅल्यूज. काय काय इन्सर्ट करायचं आहे त्या स्टुडंटचा रोल नंबर जिथे व्हॅल्यू येणार आहे. प्रोसिजर जेव्हा ही प्रोसिजर इन्सर्ट डेटाच्या प्रोसिजरला कॉल करू तेव्हा व्हॅल्यू इथे पॅरामीटरला येणार. या पॅरामीटरची व्हॅल्यू इन्सर्ट करायची. तर पहिले रोल नंबर, त्यानंतर त्या स्टुडंटचं नेम, त्यानंतर त्या स्टुडंटचं जेंडर, त्या स्टुडंटचं क्वालिफिकेशन आणि त्या स्टुडंटची डेट ऑफ बर्थ. ह्या 5 व्हॅल्यू काय करायचं आहे इन्सर्ट करायची. प्रोसिजर राईट झालेली आहे आपली. बनलेली प्रोसिजर आपली या स्टुडंट टेबलवरती परफॉर्म होते की नाही. आपण ही जी प्रोसिजर ही कोणत्या टेबलवरती एक्झिक्यूट करणार आहे आपण स्टुडंट नावाचं. मग ही जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर एक्झिक्यूट ऑप्शन बघा एक्झिक्यूट करून बघायचे. एक्झिक्युशन काय दाखवत आहे कम्प्लीट सक्सेसफुली दाखवत आहे. म्हणजे आपण बनलेली प्रोसिजर त्या स्टुडंटच्या टेबलवरती काय होते एक्झिक्युशन सक्सेसफुली होते. बरोबर. मी ही इन्सर्टची जी प्रोसिजर ही कॉपी करून ठेवतोय. करंट एडिटर आहे. प्रोसिजर सक्सेसफुली एक्झिक्यूट झाली तिला सेव्ह करण्याची गरज नाही. मग आपली जी प्रोग्रामलिटी जी फोल्डर होतं प्रोग्रामलिटीचं फोल्डर एकदा रिफ्रेश करून बघा. रिफ्रेश केल्यानंतर त्याच्या इनसाइड द स्टोअर प्रोसिजर काय नावाची प्रोसिजर बनली आपली इन्सर्ट डेटा. बरोबर. इन केस फ्युचरमध्ये टेबलमध्ये चेंजेस झाला, टेबलमध्ये एखादा कॉलम तुमचा इन्क्रीज झाला किंवा डिक्रीज झाला, कॉलम जर चेंज झाला टेबल चेंज झाला तर तुम्हाला ती प्रोसिजर पण काय करावं लागेल मॉडिफाईड करावं लागेल. प्रोसिजर ऑलरेडी बनेल आहे आपली आणि नंतर टेबलमध्ये काय चेंज झाला तर ही प्रोसिजर मॉडिफाईड करायची असेल तर ते बनलेल्या प्रोसिजरवरती राईट क्लिक करून काय म्हणायचं मॉडिफाईड म्हणायचं. बरोबर. म्हणजे जर टेबलमध्ये इनकेस चेंज झाला तर आता क्रिएट नाव नाही तर तिथं नाव काय आलं आपलं अल्टर प्रोसिजर. काय नावाची प्रोसिजर इन्सर्ट डेटा. आणि नवीन कॉलम इन्क्रीज झाला असेल किंवा डिलीट झाला असेल तर परत प्रोसिजर चेंज करायची, पुन्हा क्युरी राईट करायची आणि एकदा काय करून घ्यायची पुन्हा एक्झिक्यूट करून घ्यायची. बरोबर. आपल्याला जर इनकेस टेबल जर चेंज झाला तर सेकंड जे बटन आहे आपण ही जी इन्सर्ट डेटाची जी प्रोसिजर बनवली ती कोणासाठी बनवली या बटनसाठी बनवली. म्हणजे या बटनला ती कॉल करणार आहे. सेकंड बनवायची आता आपल्याला अपडेटसाठी. बरोबर. मग आता पुन्हा मी प्रोग्रामलिटी फोल्डरमध्ये प्रोसिजर नावाचं फोल्डर आहे त्यावरती राईट क्लिक करून न्यू प्रोसिजर रेडीमेड सिंटॅक्स आलेला आहे तो मी काढून टाकतो आणि आत्ताची मी इन्सर्टची जी प्रोसिजर बनवली होती तीच प्रोसिजर काय केली पेस्ट केली. आणि सेकंड जी प्रोसिजर बनायची ती कोणासाठी बनायची आता अपडेट डेटासाठी. अपडेट करताना काय काय अपडेट करायचं रोल नंबर, स्टुडंटचं नेम, जेंडर, क्वालिफिकेशन, डेट ऑफ बर्थ. बरोबर. अपडेट करताना हे कॉलमवरती अपडेट होणार आहे व्हॅल्यू. बरोबर. कॉलमचे नेम जसे त्यानुसार क्युरी चेंज करा. मग अपडेटसाठी बनवतोय तर अपडेटची क्युरी राईट करायची आपल्याला. तर अपडेट टेबल नेम काय नावाचा टेबल आहे आपला स्टुडंट. सेट कोणता कॉलम अपडेट करायचा आपल्याला सपोज स्टुडंटचं नेम कुठून अपडेट होणार आहे कोणत्या पॅरामीटरवरनं @name नावाच्या पॅरामीटरवरनं. जेंडर कुठून अपडेट होणार आहे जेंडर या पॅरामीटरवरनं. जेंडर नंतर नेक्स्ट अपडेट करायचं आहे क्वालिफिकेशन कोणत्या पॅरामीटरने अपडेट करायचं आहे क्वालिफिकेशन नंतर DOB डेट ऑफ बर्थ इज इक्वल टू कोणत्या पॅरामीटरने डेट ऑफ बर्थ वेअर रोल नंबर इज इक्वल टू कोणत्या पॅरामीटरने आर नंबर या पॅरामीटरने काय झालं पाहिजे रेकॉर्ड अपडेट झाला पाहिजे. आपण ही प्रोसिजर इथे काय केली राईट करून घेतली. बरोबर. क्रिएट प्रोसिजर अपडेट डेटा अपडेट रोल नंबर नेम जेंडर क्वालिफिकेशन डेट ऑफ बर्थ अपडेट करायचे. तर अपडेट टेबल सेट कोणकोणते कॉलम सेट करायचं आहे स्टुडंटचं नेम कुठून अपडेट होईल इथे जी व्हॅल्यू येईल त्याच्यावरनं. जेंडर ह्या पॅरामीटरला जी व्हॅल्यू येईल त्यावरनं. क्वालिफिकेशनच्या पॅरामीटरवरनं. बनलेली प्रोसिजर मी इथे एक्झिक्यूट करतोय. एक्झिक्यूट सक्सेसफुली काय झाले एक्झिक्यूट झाले. एक्झिक्यूट सक्सेसफुली जर झाले तर करंट एडिटर आहे मी त्याला क्लोज करतोय. करंट एडिटरला सेव्ह करण्याची गरज नाही. बरं. ही झाली अपडेटसाठी. सेकंड एकदा रिफ्रेश करून बघा मग आपलं फोल्डर स्टोअर प्रोसिजर नावाचं फोल्डर रिफ्रेश करून बघा. एक आपण इन्सर्ट बटनसाठी इन्सर्ट डेटा अपडेट करण्यासाठी काय नावाची अपडेट डेटा. आता डिलीट करण्यासाठी मी पुन्हा स्टोअर प्रोसिजरवरती राईट क्लिक करून
न्यू स्टोअर प्रोसिजर. स्ट्रक्चर रेडीमेड येतं पण प्रोसिजर आपण मॅन्युअली क्रिएट करतोय. क्रिएट प्रोसिजर, काय नावाची प्रोसिजर क्रिएट करायचो आपण, डिलीट डेटा. डिलीट कशावरनं करायचं आहे, फक्त रोल नंबरवरनं. म्हणून पॅरामीटर मी एकच घेतोय रोल नंबरचा. क्युरी चेंज करा. डिलीट फ्रॉम, कोणता टेबल डिलीट करायचा, स्टुडंट वेअर आर नंबर इज इक्वल टू, आर नंबर या पॅरामीटरला जी व्हॅल्यू येईल त्याचा रेकॉर्ड काय झाला पाहिजे, डिलीट झाला पाहिजे. बरोबर. प्रोसिजर राईट केलेली आहे. डिलीट डेटा नावाची ही पण प्रोसिजर स्टुडंटच्या टेबलला परफॉर्म होते की नाही चेक करा. एक्झिक्यूट करतोय, क्युरी सक्सेसफुली काय झाली, एक्झिक्यूट झाली. एक्झिक्यूट झाली. क्लोज करताना मग इथे सेव्ह करण्याची गरज नाही, नो म्हणा, सेव्ह करण्याची गरज नाही. आणि आपलं स्टोअर प्रोसिजर नावाचं जे फोल्डर आहे ते एकदा रिफ्रेश करून घ्या. मग आपले प्रोसिजर बनले आहे. इन्सर्ट डेटा, अपडेट डेटा आणि डिलीट डेटा, 3 बटनसाठी 3 प्रोसिजर काय झाल्या, राईट झाल्या. बरोबर. मग आता ह्या प्रोसिजर आपल्याला कॉल करायचा. कुठं कॉल करायचा, बटनवरती. आता आपण इथे कोडिंगमध्ये 2च फंक्शन बनवले होते, एक डेटा बाइंड करण्याचा आणि एक क्लिअर डेटाचा. या 2 फंक्शन पैकी फॉर्म लोड होईल त्यावेळेस फक्त एकाच फंक्शनला मी कॉल केलं. बरोबर. आता रेकॉर्ड इन्सर्ट करायचं आहे. आपण फॉर्म जेव्हा फिल करू त्यावेळेस जेंडरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेऊ. जेंडरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी मी स्ट्रिंग व्हेरिएबल जेंडर नावाचा घेतोय. इफ रेडिओ बटन 1 डॉट चेक इक्वल टू ट्रू असेल तर जेंडर या व्हेरिएबलला व्हॅल्यू कोणती असाइन होईल, मेल. एल्स, अदरवाइज एल्स मध्ये जाईल. इफ रेडिओ बटन 2 डॉट चेक इक्वल टू ट्रू होईल त्यावेळेस जेंडर या व्हेरिएबलला व्हॅल्यू कोणती असाइन करतोय मी, फिमेल. बरोबर. एल्स, जर दोन्हीही रेडिओ बटन चेक नसेल केलेले तर जेंडर या व्हेरिएबलला व्हॅल्यू कोणती गेली पाहिजे, ऑर्डर. म्हणजे जेंडर या व्हेरिएबलकडे व्हॅल्यू एक तर मेल, एक तर फिमेल किंवा एक तर ऑर्डर. डेटाबेस बरोबर कनेक्शन काय करून घेतो मी, ओपन करून घेतो. मी एक स्ट्रिंग व्हेरिएबल क्रिएट करतोय. काय नावाचं व्हेरिएबल क्रिएट करतोय, क्युरी. क्युरी या व्हेरिएबलमध्ये आपण प्रोसिजर इन्सर्ट बटनसाठी काय नावाची प्रोसिजर क्रिएट करून ठेवली होती, इन्सर्ट डेटा नावाची प्रोसिजर बनवून घेतली होती. बरोबर. मग आपण इन्सर्ट डेटा नावाची जी प्रोसिजर जी बनवली ती एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून घेतलं, स्ट्रिंग व्हेरिएबलमध्ये. कमांड एसक्यूएल कमांडचा ऑब्जेक्ट सीएमडी इज इक्वल टू न्यू एसक्यूएल कमांडमध्ये ती क्युरी पास केली. त्या क्युरीसाठी कनेक्शन काय केलं, इनिशियलाइज. बरोबर. या क्युरी या व्हेरिएबलमध्ये काय नावाची व्हॅल्यू आहे, इन्सर्ट डेटा नावाची प्रोसिजरसाठी डेटाबेससाठी त्या क्युरीसाठी कनेक्शन इनिशियलाइज केला. सीएमडी डॉट कमांड टाईप इज इक्वल टू कमांड टाईप डॉट. आता कमांड टाईप डॉट आतापर्यंत आपण काय घेत आलो, टेक्स्ट. आता टेक्स्ट न घेता काय घ्यायचं, स्टोअर प्रोसिजर. म्हणजे तो पुढे जाईल, स्टोअर प्रोसिजर मध्ये जाईल. आणि स्टोअर प्रोसिजर मध्ये काय नावाची प्रोसिजर चेक कराल, इन्सर्ट डेटा नावाची प्रोसिजर तिथे जाऊन चेक कराल. चेक जर केली तिथे तर सीएमडी डॉट पॅरामीटर डॉट ऍड विथ व्हॅल्यू. मग आता त्या पॅरामीटर ज्या प्रोसिजरमध्ये ज्या पॅरामीटर कोणकोणते पॅरामीटर क्रिएट केले ते आपण प्रोसिजर बनवताना जे पॅरामीटर होते तेच. काय नावाचं पॅरामीटर होता, रोल नंबर. रोल नंबर कुठून जाणार आहे आपला, टेक्स्ट बॉक्स 1 डॉट टेक्स्ट वरनं. सीएमडी डॉट पॅरामीटर डॉट ऍड विथ व्हॅल्यू, सेकंड व्हॅल्यू कोणती इन्सर्ट करायची होती, नेम ही व्हॅल्यू कुठून जाणार आहे, टेक्स्ट बॉक्स 2 डॉट टेक्स्ट मधून. त्यानंतर सीएमडी डॉट पॅरामीटर डॉट ऍड विथ व्हॅल्यू. नेक्स्ट पॅरामीटर आपण प्रोसिजर क्रिएट करताना पॅरामीटर कोणतं होतं, जेंडर या व्हेरिएबलला व्हॅल्यू कोणत्या व्हेरिएबल थ्रू जाईल, जेंडर ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जाईल. जेंडर नंतर सीएमडी डॉट पॅरामीटर डॉट ऍड विथ व्हॅल्यू. नेक्स्ट पॅरामीटर घेतला होता आपण क्वालिफिकेशन ह्या पॅरामीटरला व्हॅल्यू कुठून जाणार आहे, आपण इनपुट कुठून देणार आहे, कंबो बॉक्स 1 डॉट टेक्स्ट मधनं. सीएमडी डॉट पॅरामीटर डॉट ऍड विथ व्हॅल्यू. प्रोसिजर बनवताना लास्ट पॅरामीटर कोणतं होतं, डेट ऑफ बर्थला व्हॅल्यू कुठून जाणार आहे, डेट टाइम पिकर डॉट व्हॅल्यू डॉट डेट. बरोबर. कमांड आपण काय केली, राईट करून दिली स्टोअर प्रोसिजरचे. आपण इथे इन्सर्टची क्युरी फायर केली का नाही, आपली ती इन्सर्टची क्युरी कोणामध्ये राईट आहे, ह्या स्टोअर प्रोसिजरमध्ये. तिथे जाऊन म्हणजे तिथे फक्त ह्या प्रोसिजरला इनपुट दिलं म्हणजे हे इनपुट त्या प्रोसिजरमध्ये जाईल आणि तिथे स्टोअर प्रोसिजर थ्रू ती काय होईल, एक्झिक्यूट होईल.
आपल्याला एक्झिक्यूट करताना मेसेज द्यायचा आहे, तर मेसेज देण्यासाठी डायलॉग रिझल्ट, याचा ऑब्जेक्ट रिझल्ट इज इक्वल टू मेसेज बॉक्स डॉट शो. मेसेज द्यायचा आहे डू यू ॲड, डू यू वॉन्ट ॲड न्यू स्टुडंट. वरती हेडरला नाव देतोय ॲडेड अ स्टुडंट. मेसेज बॉक्स डॉट बटन यूज करायचे आपल्याला येस नो कॅन्सल. मेसेज बॉक्स डॉट आयकॉन घेतोय मी क्वेश्चन मार्कचा. मग यस नो कॅन्सल या 3 बटनपैकी ज्या बटनला क्लिक करू त्या बटनची व्हॅल्यू कुठे आली, रिझल्ट या व्हेरिएबलला. मग इफ रिझल्ट इज इक्वल टू डायलॉग रिझल्ट डॉट यस बटनला क्लिक करू, डायलॉग रिझल्ट डॉट यस बटनला क्लिक करू तेव्हाच आपली CMD डॉट एक्झिक्यूट नॉन क्युरी, जी काही क्युरी ती एक्झिक्यूट होईल प्रोसिजर थ्रू. त्यानंतर डेटाबेस बरोबर कनेक्शन काय केलं, क्लोज केलं. क्लिअर डेटाने सर्व टेक्स्ट बॉक्स क्लिअर झाले आणि डेटा फंक्शननी सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट या टेबलमध्ये जेवढं रेकॉर्ड आहे ते ग्रिड व्ह्यू वरती काय होईल, बाइंड. आपले बघा बटनच्या क्लिकला इथे पुढेच इन्सर्टची क्युरी नाही. आपलं रेकॉर्ड कोणा थ्रू इन्सर्ट होणार आहे, स्टोअर प्रोसिजर मध्ये जाईल. प्रोसिजर मध्ये क्युरी या व्हेरिएबल मध्ये काय नावाची डेटा होता आपला, इन्सर्ट डेटा. म्हणजे इथे इन्सर्ट डेटाची जी आपण ही जी प्रोसिजर बनवून ठेवली इथे तिकडनं जे पॅरामीटर पास केले बरोबर, इन्सर्ट डेटा नावाच्या प्रोसिजरला पॅरामीटर ते इथे व्हॅल्यू येणार आहे. टेक्स्ट बॉक्स 1 ची व्हॅल्यू इथे येईल, टेक्स्ट बॉक्स 2 ची इथे येईल, जेंडरची इथे येईल, कंबो बॉक्सची इथे येईल, डेट टाइम पिकरची इथे आलेल्या व्हॅल्यू इथून काय होणार आहे ते इन्सर्ट होणार. प्रोसिजर थ्रू काय होईल, इन्सर्ट होणार आहे बरोबर. आपण फक्त त्या प्रोसिजरला इकडे बटनला काय केलं, कॉल केलेलं आहे. चला मग रेकॉर्ड इन्सर्ट होते का चेक करू. ऍप्लिकेशन एक्झिक्यूट करतोय. स्टुडंटचा रोल नंबर 101, स्टुडंटचं नेम अमोल, जेंडर मेल, क्वालिफिकेशन बी, डेट ऑफ बर्थ आपल्याला डेट टाइप पिकर आहेत. आपल्याला जे काय डेट सिलेक्ट करायची ते डेट सिलेक्ट करू शकतो. जानेवारी 1 जानेवारी हो. इन्सर्ट बटनच्या क्लिक इव्हेंटला डू यू वॉन्ट टू ॲड अ न्यू स्टुडंट, येस बटनला क्लिक केला तर क्युरी एक्झिक्यूट झाली. रेकॉर्ड टेबलमध्ये गेला, टेबलचं रेकॉर्ड डेटा फंक्शन थ्रू ग्रिड व्ह्यू वरती बाइंड झाला. क्लिअर फंक्शन सर्व टेक्स्ट बॉक्स झाले क्लिअर झाले. रोल नंबर 102, नेम इज इक्वल टू मधु, जेंडर फिमेल, क्वालिफिकेशन ME, डेट ऑफ बर्थ आपल्याला जे काय डेट ऑफ बर्थ घ्यायची असेल ते डेट ऑफ बर्थ. इन्सर्ट बटनच्या क्लिकला डू यू वॉन्ट टू ॲड अ न्यू स्टुडंट, यस. तर यावेळेला आपण स्टुडंटचा रेकॉर्ड काय होईल, इन्सर्ट होईल. युजिंग स्टोअर प्रोसिजर, इथे क्युरी नाहीचे, बटनच्या क्लिकला इथे कोणतीही प्रकारची क्युरी नाही. मग इथे जो कोड केला तो आपला कोड कोणाचा होता, इन्सर्ट बटनचा होता. ठीक आहे. इन्सर्टचा जो कोड आहे तोच कोड मी ॲज इट इज कॉपी करतोय. नेक्स्ट रेकॉर्ड अपडेट करायचं आहे. अपडेट करताना स्टोअर प्रोसिजर बनवून ठेवलेली आहे अपडेटसाठी. तर आपल्याला इथे जो कोड असणार आहे तो कोणासाठी असणार आहे, अपडेट. जो इन्सर्टचा जो कोड आहे तोच अपडेट बटनला मी पेस्ट केला आहे. अपडेट करताना जेंडर पण अपडेट करू शकतो म्हणून जेंडरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेतली. एक क्युरी व्हेरिएबल मध्ये काय नावाचा, क्युरी या व्हेरिएबल मध्ये आपण ज्या नावाची प्रोसिजर, काय नावाची प्रोसिजर बनवून ठेवली होती, अपडेट डेटा नावाची बरोबर. त्या प्रोसिजरला इथून कॉल केलं. प्रोसिजरची जी प्रोसिजर बनवली ती एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली. कमांड SQL कमांड, त्याचा ऑब्जेक्ट CMD इज इक्वल टू न्यू SQL कमांड. ती प्रोसिजर त्या प्रोसिजरसाठी कनेक्शन इनिशियलाइज केली. कमांडचा टाईप स्टोअर प्रोसिजर मध्ये जाऊन मग ही प्रोसिजर चेक होईल. त्या प्रोसिजरला व्हॅल्यू इकडनं काय केल्या, पास केल्या. व्हॅल्यू सेम पास करायचं, चेंज करायचं नाही, फक्त मेसेज चेंज करतो. डू यू वॉन्ट टू अपडेट द स्टुडंट, हेडरला नाव देतोय मी अपडेटेड. येस बटनला जर क्लिक केलं तरच आपली क्युरी एक्झिक्यूट होईल, कनेक्शन क्लोज होईल, क्लिअर फंक्शन सर्व इनपुट क्लिअर होईल. डेटा फंक्शनने रेकॉर्ड काय होईल, पुन्हा बाइंड होईल. टेबल मधला रेकॉर्ड या ग्रिड व्ह्यू वरती बाइंड होईल. सेम कोड पुन्हा डिलीटसाठी आपण प्रोसिजर बनवून घेतलेली आहे. तर डिलीट करताना मी इन्सर्टचाच कोड पेस्ट केला. डिलीट करताना आपल्याला जेंडर कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. डिलीट करताना प्रोसिजर काय नावाने क्रिएट केली ते आपण, डिलीट डेटा नावाचे बरोबर. मग डिलीट कशावरनं करणार आहे, रोल नंबरवरनं. तर मग CMD डॉट पॅरामीटर डॉट ॲड विथ व्हॅल्यू. मग डिलीट करताना रोल नंबर ह्या पॅरामीटरला टेक्स्ट बॉक्स 1 मध्ये जो
रोल नंबर असेल त्याचा रेकॉर्ड काय करायचं डिलीट. तर मेसेज चेंज करतोय डिलीट स्टुडंट. डू यू वॉन्ट टू डिलीट स्टुडंट. वरती हेडरला नाव देतोय डिलीटेड. यस बटनला क्लिक केलं तर क्युरी एक्झिक्यूट होईल, रेकॉर्ड डिलीट होईल. कनेक्शन क्लोज केलं जे ओपन केलेलं होतं आपण ते. क्लिअर डेटाने सर्व टेक्स्ट बॉक्स क्लिअर होईल. परत रेकॉर्ड डिलीट झाले की नाही ते आपल्याला पुढे भेटल, ग्रिड व्ह्यू वरती शो भेटल कोणा थ्रू डेटा फंक्शन थ्रू. त्यानंतर क्लोज बटन. क्लोज बटनच्या इव्हेंटला दिस डॉट क्लोज. करंट फॉर्म काय करायचा आपल्याला क्लोज करायचा आहे. ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करतोय. मग इन्सर्ट अपडेट डिलीट युजिंग स्टोअर प्रोसिजर थ्रू बनतंय. तर रोल नंबर 103, नेम इज इक्वल टू माही, जेंडर मेल, क्वालिफिकेशन इज इक्वल टू BCA, डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ आपल्याला जे काय डेट ऑफ बर्थ घ्यायची ते डेट ऑफ बर्थ आपण सिलेक्ट करू शकतो. इन्सर्ट बटनच्या क्लिकला डू यू वॉन्ट टू इन्सर्ट द रेकॉर्ड. यस, रेकॉर्ड इन्सर्ट केलं. आता जे रेकॉर्ड अपडेट करायचं आहे, तर सपोज आपल्याला पहिला रेकॉर्ड अपडेट करायचं आहे, तर पहिल्या रेकॉर्डचा रोल नंबर काय आहे 101. त्याचं नेम काय आहे अमोल आहे. तर आपण त्याचं नेम पूर्ण नेम घेतो अमोल यस शिंदे घेतोय. जेंडर त्याचं मेल आहे, मेलस्ट येतोय. क्वालिफिकेशन बी होतं. बीच्या ठिकाणी आता नेक्स्ट अपडेट काय करायचं आपल्याला ME अपडेट करायचं आहे. डेट ऑफ जॉईन जी आहे आपल्याला तीच डेट ऑफ जॉईन तीच ठेवायची, किंवा चेंज करायची असेल तर तुम्ही नवीन व्हॅल्यू सिलेक्ट करू शकता. मग टेक्स्ट बॉक्स 1 मध्ये जो ID असेल तो रोल नंबर असेल त्याचा रेकॉर्ड अपडेट झाला पाहिजे. मग अपडेट बटनच्या क्लिकला डू यू वॉन्ट टू अपडेट द स्टुडंट. यस. यस बटनच्या क्लिकला रेकॉर्ड एक्झिक्यूट झाला. मग आपला त्याचा नेम चेंज झाला बघा अमोल यश शिंदे झाला. मेल जेंडर तेच ठेवलं होतं आपण. ME बीच्या ठिकाणी काय आलं त्याचं ME आलं. बरं, आता तुम्हाला जे रेकॉर्ड डिलीट करायचं आहे त्याचा रोल नंबर टेक्स्ट बॉक्स 1 मध्ये रोल नंबर 102 असलेला रेकॉर्ड डिलीट करायचा आहे. तर मी डिलीट बटनच्या क्लिक इव्हेंटला डू यू वॉन्ट टू डिलीट द रेकॉर्ड. यस. ज्याचा ID 102 होता त्याचं रेकॉर्ड काय आला डिलीट. परत ID नंबर 103 नको आहे डिलीट करायचं आहे, तर डिलीट बटनच्या क्लिक इव्हेंटला डिलीट द रेकॉर्ड या वेळेला डिलीट करू शकतो. क्लोज बटनच्या इव्हेंटला क्लोज द दिस डॉट क्लोज म्हणजे करंट फॉर्म काय होऊन जाईल आपला क्लोज होऊन जाईल. मग रेकॉर्ड इन्सर्ट अपडेट डिलीट युजिंग कोणा थ्रू करायचं होतं आपल्याला स्टोअर प्रोसिजर. मग आपण इन्सर्ट साठी, अपडेट साठी, डिलीट साठी या 3 बटन साठी प्रोसिजर जो डेटाबेस आहे आपला, डेटाबेस कोणता यूज करायचो आपण प्रोफॉर्म 90. जो डेटाबेस आहे त्या डेटाबेसच्याच इनसाइड आपण त्या स्टुडंटसाठी काय क्रिएट केला टेबल. हा स्टुडंटचा टेबल. या टेबलवरती प्रोसिजर परफॉर्म करण्यासाठी प्रोग्रामलेटिव्ह नावाचं फोल्डर आहे. प्रोग्रामलेटिव्ह फोल्डरमध्ये प्रोसिजर राईट केलं आहे इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट साठी. ठीक आहे. या वेळेला तुम्ही रेकॉर्ड काय करू शकता इन्सर्ट, अपडेट, डिलीट युजिंग स्टोअर प्रोसिजर थ्रू काय करू शकता क्रिएट करू शकता. ठीक आहे. हा डेमो इम्पॉर्टंट आहे इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे याचा बेनिफिट काय होतं 2 मिनिटं तर व्हिडिओ बंद केलाय ना. इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत काय करायचं बटनच्या स्किल इव्हेंटला आपण इन्सर्ट, अपडेट, डिलीटची क्युरी राईट करायचो. पण इन केस हा प्रोजेक्ट कॉपी पेस्ट झाला, कोणी घेऊन गेलं तर ती क्युरी काय राहील तिडेच राहील. म्हणजे तो प्रोजेक्ट कोणी पण काय करू शकता रन करू शकतो. पण ह्या प्रोजेक्टचा बेनिफिट कसा आहे इन केस हा प्रोजेक्ट कॉपी पेस्ट जरी झाला तरी तो दुसरीकडे रनच नाही होऊ शकत, कारण की आपली मेन क्युरी कोणामध्ये राईट आहे प्रोसिजर मध्ये राईट आहे. आलं लक्षात. म्हणून हा प्रोजेक्ट पुढेच रन होऊ शकत नाही. ज्याच्याकडे प्रोसिजर असेल याची तिथेच ही प्रोसिजर काय होईल एक्झिक्यूट होईल. म्हणजे हा प्रोजेक्ट जरी कॉपी झाला तर दुसरीकडे एक्झिक्यूट होणार नाही. तसे याच्या अगोदरच्या ऍप्लिकेशनचा क्युरी तिथेच असायची तर तो कोणी रन करू शकतो तो प्रोजेक्ट. तर इथून रन नाही होत युजिंग स्टोअर प्रोसिजर. आणि कारण प्रोसिजर ही पुढे असणार आहे सर्व्हर आपला डेटाबेस जिथे असतो तिथे त्या प्रोसिजर बनवलं. म्हणजे प्रोसिजर कुठे असतात डेटाबेस मध्ये असतात, इकडे असतात. आणि लक्षात हा प्रोसिजरचा बेनिफिट असतो. ठीक आहे. ठीक आहे. व्हिडिओ अपलोडेड आहे माझ्याकडे, अपलोड करून देतो. राईट आता काय करू नका, तिथूनच बघून एकदा पुन्हा एकदा समजून घ्या तो प्रोजेक्ट. मग प्रोजेक्ट समजल्यानंतर मग तो काय करा राईट करून घ्या. हा डेमो इम्पॉर्टंट होता स्टोअर प्रोसिजरचा. कोणाला काय विचारायचं असेल तर विचारून घ्या. तसं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप
सर्व लक्षात येऊन जाईल प्रोसिजर कशी क्रिएट करायची. जसा इंटरफेस आहे तसंच काय बनवला, टेबल. टेबल बनवल्यानंतर मग 3 बटनसाठी 3 प्रोसिजर, इन्सर्टसाठी, अपडेटसाठी, डिलीटसाठी SQL मध्येच प्रोसिजर बनवून घ्यायची. प्रोसिजरला नावं काय द्यायचे हे आपण डिसाईड करायचे. इन्सर्ट डेटा ना, मी जसं इन्सर्ट डेटा, अपडेट डेटा, डिलीट डेटा तसं तुमच्यावर डिपेंड आहे. प्रोसिजर कशी बनवायची पुन्हा सांगतो. आपला डेटाबेस जिथे त्याच्या डेटाबेसच्याच इनसाइड प्रोग्रामॅबिलिटी फोल्डर असतं. त्याच्यामध्ये स्टोअर प्रोसिजर, प्रोसिजरवरती राईट क्लिक करून काय म्हणायचं, न्यूज, त्याचा सिंटॅक्स रेडीमेड दिलेला आहे आपल्याला. क्रिएट प्रोसिजर, प्रोसिजरचं नाव आपण हा काढून टाकलं ना, आपण स्वतः प्रोसिजर काय केली ते राईट केलेली होती. ठीक आहे, ठीक आहे. थांबे आपण, मी व्हिडिओ 5-10 मिनिटात अपलोड करून देतो यूट्यूबला. त्याची लिंक तुम्हाला ग्रुपला सेंड करून देतो. तिथून बघून तुम्ही तो चेक करून घ्या. ठीक आहे, थांबूया मग आपण आज.